नमस्कार मित्रांनो व शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघूया की लोक हे दुसऱ्याचं बघून व्यवसाय करतात की आपल्याला आवड आहे याच्यामुळे व्यवसाय करतात। तर गावरान कुक्कुटपालन करते वेळी मित्रांनो, लक्षात घेण्याची बाब म्हणजे एकच आहे की दुसऱ्याचं बघून नको तुम्ही सुरुवात करा। हे आपल्याला व्यवसायाची आवड असावी, आवड असेल तेव्हाच मित्रांनो व्यवसायाला समोरची चालना मिळते। तर मित्रांनो, आता दुसऱ्यानं काय होते की खूप मोठे टीना आणा, लोखंड आणा, पत्रे आणा, असे बंद करून झाले मित्रांनो शेडाची बांधकाम करतात। कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्याने केले म्हणून मी करतो, आणि तसेच इतर त्याने कसे खर्च केले त्या प्रकारचं मी शेडाची बांधकाम करतो। त्यामुळे होते काय मित्रांनो, नको त्या ठिकाणी आपला खर्च होतो व नेमक्या ठिकाणी आपण खर्च करायला लागतो। आता तर इथूनच बघायचं गेलं तर खाद्य, त्यांना लागणारे औषधं भरमसाठ आणून ठेवतात। आपल्या व्यवसायाला मित्रांनो त्याची गरज आहे की नाही आहे हेच आधी समजून घेत नाही मित्रांनो। काय होते की रोग येण्याच्या आधीच आपण औषधं आणून ठेवून देतो फार्मवरती। तर यामुळे काय होतं मित्रांनो की ऐन ज्या ठिकाणी आपल्याला पैशाची गरज असते त्या ठिकाणी आपल्याला पैसा उभारणी, कारण मित्रांनो व्यवसाय करत आहे तर हा शून्यातूनच आपल्याला समोरचा दृष्टिकोन ठेवून आपल्याला व्यवसाय करावा लागतो। जे लोक या व्यवसायात गावरान कुक्कुटपालनात आज सक्सेस झाले आहे त्या मागे मित्रांनो त्यांचा फार मोठा असा संघर्ष आहे, आणि संघर्षामधूनच आपल्या यशाची वाटचाल होते मित्रांनो। तर आपण इथे लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की मित्रांनो, लोकांनी जे या क्षेत्रामध्ये कुक्कुटपालनामध्ये चांगले यशस्वी झाले आहे त्यामागे मित्रांनो त्यांची खूप अशी सारी मेहनत आहे, खूप असे बारकावे त्यांनी जे सुरुवात केली मित्रांनो ते अगदी कमी पक्षापासून व अनुभवातून ते आज समोर गेले आहेत। त्याच माध्यमातून आपल्याला सुद्धा व्यवसायाची सुरुवात करावी लागते मित्रांनो। तर मित्रांनो, आपण काय करावे की जेव्हा आपण पक्षी हे सुरुवातीला आणतो त्यावेळेस मित्रांनो त्यांच्यापासून जे पिल्लाची उत्पत्ती होते त्या पिल्लाचे संगोपन करण्याआधी आपल्याला शिकायला पाहिजे। त्यांचे खाद्य व्यवस्थापन, आपण कशा प्रकारे खाद्यावरचा खर्च कमी करू शकतो, मार्केटचा विचार करता तर मार्केटमध्ये कशा प्रकारे ची मागणी आहे, आपल्या भागामध्ये कशा प्रकारे ते विकल्या जाते याची संपूर्ण माहिती घेऊनच मित्रांनो कुक्कुटपालन ह्या व्यवसायात उतरवावे मित्रांनो आपण। तसे बघितले गेलं तर गावरान जातीच्या पक्ष्यांना व अंड्यांना मार्केटमध्ये खूप मागणी आहे। त्यानुसार आपल्याला आपल्या जवळच्या बाजारपेठा, कटिंगची दुकानं, तसेच इतर ठिकाणी आपण कोण्या ठिकाणी आपण हॉस्पिटल आहे, आणखी काही जिमखाने आहे, अशा ठिकाणी मित्रांनो आपण अंड्याचा ला कशी मागणी आहे, आपल्या भागामध्ये काय रेट मिळते याची संपूर्ण मित्रांनो माहिती घेऊन आपण समर्थ दृष्टिकोनातून आपण अभ्यास करावा व माहिती घ्यावी मित्रांनो। तर आपण अशा प्रकारे गावरान कुक्कुटपालन करावे। आपल्या इकडली जागा किती आहे, आपण किती पक्षापासून सुरुवात केली तर आपल्याला परवडेल, किती पक्षी आपल्या ठिकाणी व्यवस्था होऊ शकेल। शेडच्या बांधणी करताना मित्रांनो आपण अंडी देणाऱ्या पक्ष्यासाठी कशा प्रकारे व्यवस्था करू शकतो, पिल्लाची व्यवस्था कशी करू शकतो, आपण ब्रूडिंग व्यवस्थित करू शकतो काय, हे मित्रांनो सर्व आपण अनुभवातून घेऊन झालेलीच आपण कुक्कुटपालनाला एका मोठ्या लेवलवरती न्यावा मित्रांनो। जेणेकरून आपल्याला काय होईल की अनुभव येत राहील व आपण कुठल्याही प्रकारचं आपल्याला नुकसान होणार नाही। या प्रकारे मित्रांनो गावरान कुक्कुटपालन करावे। दुसऱ्याचं बघून आपण गावरान कुक्कुटपालनात मुळीच पडू नये, खोट्या यशोगाथा बघू नये। पैसा मित्रांनो ह्या व्यवसायात भरपूर आहे, पण त्यासाठी मित्रांनो आपल्याला मेहनत करावी लागेल, काही शिकावे लागेल, तेव्हाच मित्रांनो आपल्याला या व्यवसायातून भरपूर असं उत्पन्न मिळेल। आता मित्रांनो तुम्ही बघू शकता की माझा हा शेड अगदी उत्तम पद्धतीचा कमी खर्चामध्ये बांधून ठेवलेला आहे। याचा व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एक नियोजन ठरवावे। आता साध्या पद्धतीचं आपलं हे कंपाऊंड आहे, आपल्याला इथे सुद्धा एक बऱ्यापैकी कमी खर्च लागलेला आहे, जास्त एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही। आपण हे बजेटमध्ये आपण आपल्या व्यवसायाला
ची सुरुवात कशी करावी मित्रांनो, याची आपण पहिल्यांदा ठरवूनच घ्यावे. आपलं एक बजेटनुसार आपण कुठलाही मित्रांनो आपण व्यवसाय करतो, सुरुवात करायची झाली तर आपलं एक नियोजन असते, ही एक प्रोग्राम असते. त्यानुसार मित्रांनो आपण व्यवसायाची, कारण आपल्याला जास्त लागत लागून आपल्याला व्यवसायाची उभारणी करायची नाही, तर आपल्याला कमी लागतमध्येच आपल्याला व्यवसाय उभा करायचा आहे मित्रांनो. आता माझ्याकडे बघू शकाल तर जवळपास माझ्याकडे 30-35 कोंबड्या आणि काही पिल्लं आहे मित्रांनो. तर मी पण जास्त पक्षापासून सुरुवात करू शकलो असतो, पण मला मित्रांनो याच्यामध्ये मी प्रशिक्षणसुद्धा घेतलं आहे आणि मला प्रशिक्षणापेक्षा आपल्या अनुभवातून किती शिकता येईल, आपण कुठे खर्च कमी करू शकतो, आपण या पक्ष्यांवरती रोग कोणते येतील, त्यांचे उपचार कसे करावे आपण, हे आधी मित्रांनो आपल्याला जाणून घ्यायचं आहे, जाणून घ्यावे. व त्यानुसार सहसा मित्रांनो गावरान जात ही काटक आहे, एकदम तुम्ही औषधाचा भडीमार पण नको करा मित्रांनो, जेणेकरून त्याचं काय होईल, प्रतिकारक शक्ती कमी होईल. जे निसर्गामध्ये जे काही आपल्या कुक्कुटपालना उपयोगी झाडं आहे, त्या औषधी वनस्पतीचा मित्रांनो आपण कुक्कुटपालनात उपयोग करून घ्यावा, एक माहिती घ्यावी त्याबद्दलची. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे कुक्कुटपालन करावे, जेणेकरून आपल्याला फायदा होईल मित्रांनो, व आपलं कमीत कमी नुकसान होईल. तर धन्यवाद मित्रांनो.